नमस्कार. माझे मनोगत या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपलं परवा तुमच्या नातेवाईकांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की त्यांच्या मुलाचे लग्न जमलं आहे. त्यांच्या आवाजातल्या आनंद, त्यांच्या आवाजातली खुशी इतकी होती की म्हणजे त्यांची तो आवाज ऐकून मलाही आनंद झाला लग्न जमण्याचा. पुढे आता लग्नाचा सीझन येतो आहे, लग्न होणार, तेव्हा मला असं वाटलं की आज लग्न विवाह या विषयावर एक आर्टिकल होतं जे लोकसत्तेमध्ये बरंच पूर्वी ते पब्लिश झालं होतं, त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. तर या विवाहावर हा आजचं आर्टिकल, आजचा लेख. या लेखाचा टायटल आहे विवाहाचे 8 प्रकार. आता आपण विवाहाचे 8 प्रकार काय आहे ते बघूया. त्याच्या आधी विवाह, लग्न याला म्हणजे बरीच नावं आहेत त्याला, बरीच संस्कृतमध्ये किंवा बाकीच्या लँग्वेजेसमध्ये, बाकीच्या भाषेमध्ये अलग अलग नावं आहेत. तर जे विवाह किंवा लग्न हे आपण रोजच्या आपल्या बोलाचालीत वापरतो. लग्न, विवाह, परिणय, स्वयंवर, शुभमंगल, हरण करणे, दोनाचे 4 हात करणे, चतुर्भुज, हे विवाहाला किंवा लग्नाला जे शब्द आहे ते शब्द आहेत. अजूनही म्हणजे खेड्यात किंवा छोट्या गावात किंवा कधी शहरात पण पाट लावणे असे म्हणतात. पाट लावणे म्हणजे अर्थ दुसरा असला तरी लग्न करणे असंच आहे, ते लग्न होणे, विवाह होणे. अगदी रोखठोक भाषेत म्हणायचं तर शरीर संबंध. खूप जुन्या, मला 50 वर्षाच्या आधी पूर्वीच्या पण पत्रिका असेल तेव्हा त्या पत्रिकेत असं असतं की आम्ही आमच्या मुलीचा किंवा मुलाशी संबंध ह्या मुलीशी करायचे ठरवले आहे. तेव्हा त्या भाषेत अगदी शरीर संबंध हे असं पण म्हटलं जातं. आता लॉकडाऊनच्या काळात लग्नाचा सोहळा फार थोडक्यात करायचं बरेच जण ठरवतात. पण जेव्हा लॉकडाऊन होता किंवा त्याच्या आधी, तेव्हा ही लग्नाची इंडस्ट्री किती मोठी होती. लग्न करण्याची, लग्न जमण्याची, लग्न होण्याची किंवा ज्या ठिकाणी लग्न होतं याच्यात इंडस्ट्री, याला इंडस्ट्रीज म्हणता येईल अशी आहे. यात मंडपवाले, हॉलचे जे असतात ते, कॅटरर, फूलवाले, जे इंडस्ट्री आहे ती, किंवा आताच्या याच्यात म्हणजे जे ब्युटिशियन आहे त्यांची पण एक इंडस्ट्री आहे. आणि त्यांची ही इंडस्ट्री लग्नाच्या जो सीझन असतो त्यात म्हणजे अगदी भरपूर, म्हणजे फक्त लग्न एक मुलगा आणि मुलगी करतो, पण त्या लग्न करण्याच्या समारंभात कितीतरी लोकांचे संसार चालतात किंवा कितीतरी लोकांची पोटं भरतात. तर असा हा लग्न सोहळा, लग्न समारोह. आता काय असतं की बरेच वेळा म्हणजे आजकाल आता मुलांना वाटायचं की सोहळा खर्च करण्यापेक्षा रजिस्टर लग्न करावं. पण जेव्हा ते रजिस्टर लग्न करतात तेव्हा पण ते वरमाला असतात ती घालतातच ना. म्हणजे तो पण एक समारंभ, स्पिरिच्युअल पण त्याला, ते पण लोक मानतात, म्हणजे आजकालची मुलं पण मानतात. आणि प्रेमविवाह असला कधीतरी म्हणजे घरून विरोध वगैरे असतो, मग नंतर तो विरोध मावळतो. आणि आधी अगदी मुलीला किंवा मुलाला काहीतरी काही रिझन असेल त्यासाठी आईवडील त्याला भरपूर म्हणजे हे विरोध करतात. आणि पण लग्न जमल्यावर, बाकी हो म्हटल्यावर किंवा तो विरोध मावळल्यावर, बाकी तो लग्न हा जो सोहळा आहे तो
अगदी धडाक्याने पार पाडतात. म्हणजे ते विसरून जातात की आपण नाही म्हटलं होतं किंवा आपण विरोध केला होता. तर हे लग्न सोहळा, विवाह सोहळा, समारंभ हे हा शब्दच असा आहे की सगळं रागद्वेष जे असतात, नाराजी असते ती आपोआपच दूर होते. आता आपण थोडंसं विवाह हे काय आहे याच्याबद्दल म्हणजे थोडंसं पुराण काळात किंवा वैदिक काळात किंवा ऋषीमुनींच्या काळात जाऊन बघूया. पूर्ण आपल्या मानवी जीवनाचे, मनुष्याच्या जीवनाचे 4 आश्रम मानले गेलेले आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. आता ह्या 4 आश्रमांमध्ये ब्रह्मचर्यामध्ये तो जो मुलगा किंवा मुलगी ते एकटे असतात. नंतर वानप्रस्थ आणि संन्यास या ह्याच्यात कदाचित त्यांचा जोडीदार असतो किंवा नसतो. म्हणजे त्यावेळेला ते एकटे असू शकतात किंवा दोघंही असू शकतात. पण गृहस्थाश्रम हा असा आहे की ज्या वेळेला मुलगी किंवा माणूस किंवा ती स्त्री, त्यांची मुलंबाळं आणि समाज, गृहस्थाश्रम हा पूर्ण सगळ्या समाजाला घेऊन चालतो. आणि असं म्हणतात की गृहस्थाश्रम हा तिन्ही आश्रमांचा आधार आहे. गृहस्थाश्रम हा तिन्ही आश्रमांना सांभाळतो. आपण जुन्या काळी जर का बघितलं तर ऋषीमुनी ते पण गृहस्थ होते. म्हणजे ते विवाह करून, लग्न करून गृहस्थाश्रमात राहूनच जप, तप, तपस्या सगळं ते करत होते. म्हणजे गृहस्थाश्रम कुठल्याही त्यांच्या जप, तप आणि तपस्येमध्ये आड येत नव्हतं. तर असं हे विवाहाचं काय म्हणतात त्याला, हे विवाहाचं अशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि आपण असं बघितलं की एक मुलगी जी काही आयुष्याचे तिचे 1/4 एक चतुर्थांश तिचं जीवन आहे जे एका ठिकाणी घालवते आणि लग्न झाल्यानंतर लगेच ती दुसऱ्या घरी जाऊन त्या घराला आपलं घर म्हणते, त्या माणसांना आपलं घर म्हणते. ही जादू फक्त लग्न किंवा विवाह शुभमंगल म्हणून त्या शब्दात आहे. तिला तो शब्द, तो समारंभ, तो सोहळा तिला ती ताकद देतो की दुसऱ्यांच्या घरी म्हणजे राहायला जायचं आहे, राहायचं आहे, आनंदाने राहायचं आहे. असं हे विवाहाचं स्वरूप आहे. आता आपल्या फिल्म इंडस्ट्री, आपली जी चित्रपटसृष्टी आहे ती, जी आपल्या भारतीयांच्या, मला असं वाटतं एक तर आपल्या जीवनाचा एक अभिन्न अंग आहे तो. बरेच अशी आपली पिढी सगळ्याची सिनेमा, चित्रपट बघून मोठी झाली किंवा त्या चित्रपटावरपैकी एक औत्सुक्य असतं असं. तर चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटात जे निर्माण होता त्यात एकही मला असं वाटतं असा चित्रपट नसेल की ज्यात लग्न समारंभ किंवा लग्न नाही असं फारच अगदी कमी असेल. एखाद किंवा 2 अपवाद म्हणूनच असतील चित्रपट. काही चित्रपट तर अगदी म्हणजे संपूर्ण त्या लग्न सोहळ्याला वाहून घेतलेले असतात. म्हणजे आपण चित्रपट पाहतोय का सिनेमाची लग्नाची CD बघतोय असं वाटावं इतकं त्यात असतं त्यात म्हणजे लग्न हे चित्रपटाचाही एक म्हणजे एक अविभाज्य अंग आहे असं. आता 2 आपल्या ज्या भारतीयांच्या मनावर जे 2 देवता, जे 2 देव जे आहे ते राज्य करतात ते आहे राम आणि सीता. म्हणजे रामायण आणि महाभारत, ज्यात कृष्णाचं येतं. राम सीता म्हणजे स्वयंवर म्हटलं की फक्त राम सीतेचं नाव येतं. रामानी पण जिंकून सीतेबरोबर लग्न केलं, स्वयंवर केलं. आणि एक मजा मी तयार करत होती तेव्हा मला एकदम म्हणजे विचार करता कसं आहे की रामानी जो धनुष्यबाण आहे तो तोडला, पण जो असतो तो त्यांचा तो पूर्ण केला. म्हणजे जनक राजाचा जो पण आहे तो पूर्ण केला आणि
लग्न झालं, म्हणजे सीतेने त्याला वरमाला घातली आणि ते लग्न झालं. आणि त्यावेळेला रामाचे आई वडील किंवा दशरथ किंवा त्यांची आई कौशल्या किंवा बाकी सगळे लोक नव्हते. म्हणजे पहिले लग्न झालं आणि मग लग्न झाल्यानंतर त्यांना बोलावलं गेलं, कारण त्यावेळेला ते तिथे नव्हते, त्यांना काय यांचं लग्न होणार वगैरे माहीत नव्हतं. तर असं पण लग्न स्वयंवर असं पण असतं, लग्न होतं आणि नंतर मग बाकीचे लोक, आणि सोहळा जो आहे तो नंतर झाला रामसीतेच्या लग्नाचा. नंतर दुसरं उदाहरण म्हणजे हरण. लग्नाला हरण पण एक नाव आहे. तर हरण म्हणजे आपल्याला डेफिनेटली नक्कीच कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं, म्हणजे कृष्णाने रुक्मिणीला आपल्या या भाषेत म्हटलं तर पळवलं असं म्हणू शकतो. तर हे तेव्हा आपण म्हणजे कृष्णाने पण रुक्मिणीचं हरण करून लग्न करायचं ठरवलं, तेव्हा असंच झालं की त्यांनी हरण केलं आणि मग त्यांच्या कृष्ण त्यावेळेला द्वारके, त्याच्यामुळे मग देवकी आणि वासुदेव आणि हे सगळे लोक नंतरच जॉईन झाले लग्न सोहळ्यात. हे जस्ट काय म्हणतात त्याला माझे विचार माहिती. आता आपण जाऊया एकदम स्मृतीमध्ये. स्मृती म्हणजे एक ग्रंथाचा, आपल्या प्राचीन ग्रंथाचा प्रकार आहे. आणि स्मृती म्हटलं की सगळ्यात आपल्याला आठवतं ते मनुस्मृती. मनुस्मृतीबद्दल खूप गैरसमज आहे. आपण त्या वादात जायची काय जरूर नाही, कारण आपला ह्या विषयाचा आहे की मनुस्मृतीमध्ये विवाह सांगितले आहे. 8 प्रकारांनी विवाह होतात. तर त्याच्यासाठी एक श्लोक दिला आहे मनूनी. ब्राह्मो देवस्तथाचार्ष प्राजप्रत्य गांधर्वो राक्षसच्चैव पैशाच श्वाष्टम स्मृत. हे मनुस्मृतीचा अध्याय 3चा श्लोक 43 आहे. तर ह्या जे 8 प्रकार आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. एक कसा होता तो बघूया. पहिला जो विवाह आहे त्याला ब्राह्म विवाह असं म्हणतात. तर मनुस्मृतीमध्ये याच्याबद्दल लिहिलेलं आहे. ब्राह्मो विवाह आयुः दीयते शक्त लंकृता. मनुस्मृतीच्या 3ऱ्या अध्यायामधला हा श्लोक आहे. हा विवाहाचा प्रकार आहे तो सर्वश्रेष्ठ मानला जातो, कारण हा विवाह ठरवून केला जातो. पिता जो असतो, मुलीचा पिता असतो, योग्य वर शोधून कन्येला दागदागिन्यांनी अलंकृत करून मुलीचे लग्न लावून ठेवतो, किंवा आपण म्हणतो कन्यादान करतो. ह्या प्रकारात वरास म्हणजे ज्या नवऱ्या मुलाला आहे, वराला काहीही धन संपत्ती न घेता हा विवाह, हे मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या प्रकारचा विवाह आहे दैव विवाह. याबद्दल एक श्लोक आहे. यज्ञस्य ऋत्विजे दैव. मनुस्मृतीमधला पुन्हा 3ऱ्याच अध्यायातला हा श्लोक आहे. या प्रकारात असं असतं की यज्ञ करणाऱ्या ऋत्विजाला कन्या दिली जाते, म्हणजे हे यज्ञाद्वारे हा विवाह होतो. 3रा प्रकार आहे आर्ष विवाह. याच्याबद्दल श्लोक आहे. आदायार्षस्तु गौद्वयम. मनुस्मृतीमध्ये 9व्या अध्यायामध्ये हा श्लोक दिलेला आहे. यात वरपिता किंवा वरपिता किंवा वर मुलीच्या वडिलांना गाई म्हणून इथे गौ म्हटलंय. गौद्वय 1 किंवा 2 जोड्या देऊन मुलीशी विवाह करतो, म्हणजे मुलीच्या वडिलांना हे देऊन गाय दान करून मग हा विवाह. 4था प्रकार आहे प्राजापत्य विवाह. याच्याबद्दल श्लोक आहे. राहो भौ चरताम धर्म मिती वाचानुभाष्य. मनुस्मृतीमधल्या 3ऱ्या अध्यायातला श्लोक आहे. यात मुलीचे वडील
आपल्या मुलीचा विवाह वर किंवा वर काहीही उपहार न करून देतो. आणि यात दोघांकडनंही वरपक्ष वधूपक्षकडनं काहीही उपहार न घेता हा विवाह केला जातो. धर्माप्रमाणे वधूपिता विवाह फक्त याकरता करून देतो आणि अपेक्षा ठेवतो की यात काही देवाणघेवाण नाही आहे, तेव्हा वधूवर आनंदपूर्वक, श्रद्धा व भक्तिपूर्वक जीवन जगते. पाचवा प्रकार आहे आसुरी विवाह. याबद्दल श्लोक आहे. आसुरो दक्षिणादानात. मनुस्मृतीमधल्या 3ऱ्या अध्यायात हा श्लोक आहे. यात वरपक्ष वधूला विकत घेतात. वधूच्या वडिलांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पैसे, संपत्ती देऊन, जमीन, सोनं नाणं, संपत्ती देऊन वधूला विकत घेतात. हे मनुस्मृतीमध्ये सांगितलेले विवाहाचे प्रकार आहे. नंतर गांधर्व विवाह. गांधर्व विवाह बरेचदा गांधर्व विवाह ऐकलाय. तर याच्याबद्दल हा श्लोक आहे. कथमप्य बांधव कृत्वा स्नेह प्रवृत्ती. हे जे शकुंतला नाटक आहे त्यात हा श्लोक दिलेला आहे. हा फक्त म्हणजे आजचा जो आपण प्रेमविवाह वगैरे म्हणतो हा त्यातला हा प्रकार आहे. या विवाहात मुलगा किंवा मुलगी आपल्या आवडीनुसार जोडीदाराची निवड करतात आणि पूर्णतः प्रेम करून स्वतःच विवाह. यात मुलगा किंवा मुलगी यांच्या आईवडिलांची किंवा दुसऱ्या कोणाचीही उपस्थिती पण नसते आणि परवानगीची जरूर नसते. गांधर्व विवाह दुष्यंत शकुंतला यांचा जो विवाह आहे हा विवाह प्रसिद्ध आहे. तो विवाह गांधर्व विवाह मानला जातो. 7वा प्रकार आहे राक्षस विवाह. हा थोडा आश्चर्याचा आहे. आश्चर्य वाटेल ह्या विवाहाबद्दल ऐकताना. राक्षसो युद्ध हरणार. मनुस्मृतीमध्ये 3ऱ्या अध्यायात त्याच्याबद्दल. या प्रकारात मुलीसाठी युद्ध करून मुलीच्या संबंधातील वडिलांना युद्धात हरवून मुलीला पळवून नेतात आणि मग तिच्याशी विवाह होतात. थोडंसं आपल्याला आश्चर्य वाटेल की राक्षस विवाह हा विवाह जो आहे तो राक्षस विवाह या प्रकारात मोडतो. 8वा आणि शेवटचा प्रकार आहे पैशा सपापिष्टो विवाहानाम. पैशाच इंचा ष्टमोधम. मनुस्मृतीमधलं पुन्हा 3ऱ्या अध्यायात यात सगळे हे प्रकार दिलेले आहेत. यात मुलीला, तिच्या नातेवाईकांना, तिच्या वडिलांना या सगळ्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडले जाते. कारण कुठलंही असलं तरी हा विवाह मुलगी किंवा म्हणजे कोणीही या विवाहाला तयार नसताना जबरदस्तीने विवाह करण्यात येतो. हा पैशाचे विवाह आहे. हा सर्व प्रकारच्या जेवढे आपले विवाहाचे जे 8 प्रकार आहेत यांच्यामधल्या सगळ्यात अधम, सगळ्यात नीच विवाह मानला जातो. पण अजूनही काही म्हणजे हे विवाह होतात. म्हणजे आता हे 8ही प्रकारचे विवाह होतात त्यात हा पैशाचे विवाह पण होतो. तर असे विवाहाचे प्रकार. विवाहाचं म्हणजे विवाह जेव्हा होतो ते एकच आशा असते की मुलगा मुलगी दीर्घ काल एकमेकांच्या बरोबर राहावे. त्यांचं गृहस्थ जीवन सुख समृद्धीने भरलेलं असावं. ते सगळ्यांच्या या समाजाला आधार व्हावे आणि प्रेमाने प्रीतीने सुखी राहावे.